आपला प्रत्येक दिवसच चांगला असतो असं अजिबात नाही बरं का. म्हणजे तसे चांगलेच असतात. पण रुद्रला स्कूलमध्ये सोडलं सकाळची तर घाई गडबडीत काही स्वतःकडे बघत नाही मी. सोडलं रिक्षात बसवला त्याला आणि मी वर येत होती सीडीने. येतेच माझा हात नाकाला लागला. तर म्हटलं नाकात असं का वाटतंय? तर हात असा हात लावला तर माझा ते आतला स्क्रू माझ्या हातातच आला निघून. म्हटलं वरचं कुठे गेलं? म्हणून आल्या पहिल्यांदा बेडवरती मी ते शोधायला चालू केलं. आणि माझ्या नाकात काय नसेल ना, तर माझ्या नाकाला खाजवतं. म्हणजे जिथं आपला खडा असतो ना, तर तिथे. ते नेमकं मला खाजवल्यामुळं मला जाणवलं. मी येऊन बघितलं बेडवर, तर मला सगळेच पॉइंट त्याचे सापडले. पण अगदी तुकडा पडला होता. म्हणजे वरचा जे आपला स्टोन असतो ना, खड्याचा, तो वेगळा झाला होता. स्क्रो माझ्या हातात आला पण त्या खड्याच्या खाली एक असं दांडी असते बघा, ज्या दांडीमध्ये आपण स्क्रोच्या ज्या आटे आहेत ना बसतात, पण ती दांडी मला सापडत नव्हती. आता हे चांगलं होतं, की त्याचा स्क्रोसुद्धा सोन्याचा होता. आपल्याकडे कसा स्क्रो ह्याचा असतो पितळेचा वगैरे, तसा नव्हता. याचा स्क्रो पण सोन्याचा होता, पण दांडी पण सोन्याची होती. तर दांडी नाही सापडली. मला खालचा स्क्रो माझ्या नाकातच सापडला. वरचा जो गोल होता राउंड, तो पण मला सापडला बेडवरती. पण ती दांडी असती ना, तर ती नाही सापडली. आणि घेऊन फक्त 2-2.5 किती सानिका होती तेव्हाच घेतलं होतं. जास्त दिवस पण नाही झाले अजून. ओय छोटी परी, तर आमच्या घरी बघा आज एवढे सारे सबस्क्रायबर मला भेटायला आले. मला अजून नाव नाही माहित तुमचं कुणाचं. मी अर्चना. माझं कोमल. धनश्री. आणि 2-3 तास झाला आम्ही गप्पा मारतोय. 2-3 तास झाला अक्षरशः. तर अजून थकलो नाही ना. नाही, अजूनही नाही बसू शकतो आणि असं आम्ही. अजिबात वाटलं नाही की आम्ही इथं पहिल्यांदा आलोय. आणि साड्यांची खूप मस्त क्वालिटी वाटलं खूप आम्हाला. छान आहे ताई. मला साड्याही आवडल्या आणि फोटो टाकू तुम्हाला तर साड्या. साड्याचं तर निमित्त होतं भेटायलाच मेन म्हणजे आल्या तर आल्याच होत्या पहिलं. पण आता या दोघींना यायचं होतं आणि खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून बोलून. आम्हाला एवढी एकटी पडली ना मी, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय की कोणीच नाही इथं फ्रेंड, कोणच नाही म्हणजे घरी यायला आणि काय. आता किती दिवसातच वाटतंय रिलॅक्स गप्पा गॉसिप केलं म्हणजे विटॅमिन डी आलं. बाईचं ते कर्तव्य आहे. बाईचं कर्तव्य आहे इथे gossip. तर सगळ्यांना भेटून मला तरी खूप खूप भारी वाटतं. आम्हालाही छान खूप वाटलं. आणि छोटी परी राणी तर आमच्याकडे 2दा आली. आणि आमच्याकडे या एनी टाइम आहे. तुम्हाला जेव्हाही वाटलं आणि तेव्हा या. ह्या तिघी पण आता लवकर व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी फॉलो करा. मी सांगेन यांनी चॅनल ओपन केल्यानंतर, कारण आम्ही इतके 2-3 तास त्यांना मी तेच सांगत होती, हे करा ते करा, करणं गरजेचं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर सगळे चालू करणार आहेत आणि मी तुम्हालाही सांगते की नक्की फॉलो करा. तुम्ही केले ना, मला लिंक टाका, मी स्वतः पहिलं सबस्क्राईब करते तुम्हाला. ताईला पण फॉलो आणि सबस्क्राईब करा. खूप छान आहे खूप ताईचा छान स्वभाव. स्वभाव इतका सुंदर आहे की त्यांच्या म्हणजे साखर थोडक्यात अरे बोलायला बापरे. हरकत नाही. चहामध्ये साखर कमी पडली पण ताईच्या तोंडाला साखर खूप आहे. तर खरंच मला स्वतःला लय भारी वाटलंय तुम्हाला, कारण मोस्ट ऑफ म्हणजे किती जरी जण येतात आठवड्याला, म्हणजे 2-4 जण असतात, पण मी कधीच कोणासोबत असं शूट घेत नाही. आणि फर्स्ट टाइम भेटला असं मला अजिबात वाटलं नाही. आपलं फर्स्ट मीटिंग झालं तेव्हा पण तेच की असं वाटलंच नाही मी कोणाच्या घरी आले आणि असं एकदम तरी तेव्हाच मैत्रिणीलाच भेटली मी आणि मस्त खूप आणि छान तेव्हा यांचे हसबंड आले होते, पण आता तरी तरी आल्या सुद्धा. त्याच्यामुळे एकदमच रिलॅक्स, एकदम गप्पा गोष्टी आणि मला झाल्या. तुमचं बारीक व्हायचं राज सांगा. मला बारीक व्हायचंय. मला थोडं जाड व्हायचं. माझं घ्या मग असं असं तर मी देते. तर खरंच खूप भारी वाटलं आणि लवकर या माझ्याकडे आता परत. नक्की. आणि मला खरंच माहित नव्हतं की यांनाच माहित नव्हतं मी इथं राहते, इतक्या जवळ राहून पण आता यांना माहित झालंय, म्हणजे इथं इकडचं साड्या पण बघितलं. घेतल्या. साड्यांची क्वालिटी इतकी भारी वाटली आहे आणि खरंच तर आम्ही घालून आणि पुन्हा photo पुन्हा येऊ. हा नक्की. साड्या आणि घेऊ. यांनी आधीच नेलेलं आहे, त्यांनी आधी आल्या होत्या साडी घ्यायला आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेची निघेन तुम्ही. नाही आता वटपौर्णिमेच्या नंतर घेतली मी लग्नासाठी लग्नासाठी लग्नासाठी. आणि मग आता या दोघी आल्या माझ्या होत्या. साड्या पाहून यांना पण आवडल्या आणि यायचंच होतं आणि खूप भेटण्यासाठी जण म्हणून. येतात, पण जास्त मी शूट घेत नाही, पण यांच्यासोबत घेते कारण यांची खूप इच्छा होती माझ्यासोबत. परमिशन शिवाय नको वाटतं आणि यांनी परमिशन दिली, त्यासाठी खूप खूप सारं थँक्यू. आम्हालाच आवड होती त्याच्यामुळे नक्की. आणि सगळ्यांनी नक्की चालू करा चॅनल. Yes. Okay. मी नक्की. आणि लवकर या भेटायला. And लांब thank नाही you for तुम्ही, your 1 किलोमीटरवर 1 किलोमीटरवरती राहता. भारी वाटलं. गाडी घेऊन आणि खरंच गायडन्स पण इतका छान दिला. शक्यतो कोणी देत नाही एवढं प्रेमाने सांगत नाही, पण त्यांनी छान समजून सांगितलं. तुम्ही करा सुरुवात हे म्हटले, त्यातच खूप आनंद आहे आणि आम्ही पण प्रयत्न करणार नक्की. नक्की त्यांच्या करा. घरात एवढं असून सामान आम्हाला त्यांनी वेळ दिला ते तर खूप ह्या आल्या महत्त्वाचं ना आहे. त्यावेळेस माझा इतका पसारा होता, अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती, तरी त्या बसल्या. नाहीतर लोक विचार करतात की काही नाही पसारा करून नाही, ठेवला. नाही नाही नाही, असं काही ते नाही. लोकं, आपण म्हणजे आपल्या मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहे, म्हणजे यांनी सांगितलं होतं की येणार आहात, पण मला हे माहित नव्हतं की तुम्ही ह्याच टायमिंग येणार, म्हणलं थोडं दुसऱ्या आणि नाही, माझं टायमिंग. मेन म्हणजे काय माहिती, गुजरात मध्ये असून मराठी बाई एवढं मोठं तिचा बिझनेस स्टार्टअप उभा केलाय ना. आणि स्वागत आहे तुम्हाला बघून असं वाटतं आम्ही तुमच्या मागे मागे येतोच. आणि आल्याला ह्यांनी मला इतकी म्हणजे भारी, म्हणजे असं क्लोज असं वाटलंच नाही Best की friend खूप type. जास्त
लांबच्या आहेत किंवा सबस्क्रायबर फ्रेंड भेटल्यासारखं वाटलं आम्हाला थोडक्यात पाहायला मी गेलं इतक्या तर. दिवस कुणालाच भेटले नाही म्हणजे घरातूनच जात नाही त्यामुळे मला घरी कुणाला की एवढं भारी वाटते की आल्या माझ्याकडे आम्ही रोजच जाऊ तुमच्याकडे मग. हो, Same तशीच आणि moment आमची पण आणि होती. मला म्हणतात की तुमच्या व्हिडिओ मध्ये असं आज झालेला पसारा बघून असं वाटतंय की पटकन हिच्याकडे जाऊन हिला आवरून माझं चाललंय, माझं त्यांचं मागे पण तुम्हाला कोणत्या बाईने मेसेज केला वाटतं हेट कमेंट करू नका ताईला भेटा स्वतःहून आणि बघा ते ताईचा स्वभाव कसा आहे. ताई मला सांगा कोणाचं हेट कमेंट नाही शक्यतो येतच नाही पण एखादी असते म्हणतात ना हो. 100 एक तरी बरोबर, राहणार. बरोबर. तर हे असं आहे तर चला खूप भारी वाटलं मला तुम्हाला सगळ्यांना. तर फायनली आषाढ एकादशीचे सगळे ड्रेस संपलेले होते. तर हे 70 ड्रेस होते टोटल. आमच्या रुद्राने असे ओळीने मांडलेत की मम्मा मी काउंट करतो आणि मग मला तू काहीतरी गिफ्ट दे असं ते चाललंय. मॅथ मध्ये 34 आले 40 आउट ऑफ 34 आले 40 आउट ऑफ 34 40 सांगू ये आहे ना इंग्लिश मध्ये किती आले सांगू इंग्लिश मध्ये 40 आउट ऑफ 35 तो साले जोड़ के कितने हुआ बोल तो ये मेरे साले पॉइंट जोड़ के कितने हुए हाँ 69 नहीं 99 हाँ सही था तर हे असं चालू असतं आमच्यात. कधी एकदाचं पप्पाला माझे मार्क्स सांगतोय असं झालं होतं. पप्पालाच काय घरी फोन करून आजीला बाबाला सगळ्यांना आपली मार्क्स सांगण्यात पोरगाच व्यस्त होतं आणि सांगत राहतो. तर पप्पा येत होते मग येता येताच त्यांना सांगत होता फोनवरती की असं पप्पा मला एवढे मार्क्स आले मला तेवढे मार्क्स आले वगैरे वगैरे वगैरे. तर एवढी काय त्याला म्हणजे आउट ऑफ नाही आले थोडेफार गेले पण कसं यावर्षी त्या शाळेत तो पहिल्यांदाच आहे. मागच्या वर्षीचे एक त्याचं वर्ष खराबच गेल्यासारखं झालं आहे पण ठीक आहे चालतं एवढी पण चालत आहेत 35. तर ठीक आहे इतकी चालत आहेत मला माझं असं काही नसतं आणि पुढच्या एक्झाममध्ये जरा जास्ती पडतील कारण ह्यावेळेस त्याचं फर्स्ट होतं आणि थोडा भीत पण होता तो सगळ्या मुलातने ॲडजस्ट व्हायला पण ठीक आहे लवकर झाला. तर बांधणीच इथं स्टॉक आलेला होता तर म्हटलं पहिल्यांदा त्याचं शूट करून घ्यावं मग सगळं शूट करून घेतलं आणि ज्या साड्या शूट करण्यासाठी बाहेर काढल्या होत्या तर त्या मी आता इथं भरून घेते. तर आज मला ज्या सबस्क्रायबर ताई म्हणजे भेटायला आल्या होत्या ना इथल्याच होत्या म्हणजे त्या म्हणजे इतकं बोलत होत्या ना की जवळ असतो ना तर आम्ही तुझी मदत केली असती म्हणजे आता जसं मी साड्या पॅकिंग करते तर असं करण्यासाठी वगैरे. आणि गोष्ट अशी आहे की माझ्या पूर्ण सोसायटीमध्ये मराठी कोणी नाही पूर्ण सोसायटीमध्ये म्हणजे तर बाकीच्या सगळ्यांच्या सोसायटीमध्ये 2-4 जणी अशा फ्रेंडशिप आहे त्यांची पण माझ्या अख्ख्या सोसायटीमध्ये माझं कोणीच नाही आहे. म्हणजे निकिता होती पण त्या आता किती महिने झालं 4 महिने झालं डिलिव्हरीसाठी गावाला गेली आणि अजून यायचा तरी तिचा काय पत्ता नाही आहे आणि आली तरी तिची काय मला जास्ती मदत होतच नाही कारण तिची ऑलरेडी आता आधीचं एक बाळ होतं मुलगी आता तिचं दुसरा मुलगा आता तर तिला काय पॉसिबल नाही. ती आता नेमकी बोलाय आली तरी पण लय झालं माझ्याशी की बाई चल हिच्याकडे गप्पा मारूया. आधी तर येत होती पण आत्ता मला वाटत नाही ती साधं गप्पा मारायला पण माझ्याकडे येईल कारण आता ती स्वतःमध्ये इतकी बिझी होणार आहे ना 2 मुलांचं करण्यात. तर हे असं आहे माझ्या इथे कोणीच मराठी नाही आहे आणि मला असं वाटतं की जिथे जास्त मैत्री म्हणजे इथं कुठल्या पण सोसायटीमध्ये माझ्याकडे आतापर्यंत जेवढ्या म्हणजे माझ्याकडे आठवड्यातून 2 वेळा तरी खूप जणी येतात आणि त्या सगळ्यांच्या सोसायटीमध्ये भरपूर मराठी लोक आहे जे की माझ्याच फक्त नाहीत. तर फायनली चक्क 1-1.5 महिन्यानंतर आता मी निघाले कुठंतरी बाहेर घरातनं बाहेर ते पण माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावर. साहेब झाले तयार गाडी पुसून है ना. मला त्रास पण यायचं नव्हतं ह्यांनी चल 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 फ्रेश वाटेल वगैरे वगैरे पण माझ्या नाकातल्याचं काय करायचं होय नाकातल्याचं आता कुठे लय लेट होईल मग चालतंय. आपण ते 2000ला घेतले आता तो रिटर्न घेताना 200-300 रुपये बी नाही देणार तो माणूस माहित आहे. जाऊ दे बघू.
तर आम्ही मेन इम्पॉर्टंट काम करायचं चालू कात्र्यांचं, आणि उद्या आम्हाला मशीनची सर्व्हिसिंग पण करायची आपल्याला, तिन्ही मशीनची. तेल नाही बिलकुल, का घरच्या घरीच करायची. तेलाचा डब्बा घेऊन येऊ आणि घरच्या घरी करून घेऊ. कुठं तिसली बॉटल नाही चालत त्याला, ती 2 लिटरवालीचा लागते. 2 लिटर आताच ओतायचं आहे, 6 महिने परत नाही ओतायचं असं आहे, समजलं. हे बघ, हे पतलीशी काय समज काय? ती स्कूटी आहे, देतो का मला गिफ्ट. पकड पकड एक नको. आणि मी जेव्हा पण व्हिडिओ बनवते ना की व्हिडिओ बना रही क्या आंटी, तेरे को डर लगता है वीडियो से, तो क्यों ऐसा पूछता है फिर बता. डरपोक है. डरपोक है ना ये, डरता है वीडियो में दिखेगा तो वायरल हो जाएगा करके, है ना. ये ले, इसका भी ले जा. इसका नहीं 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 भाई, ये किधर गुम हो जाएगा, बहुत मस्ती करता है. बाय बाय. जाओ ना. देखो कसं बोलते पोरग, लय डांबीस आहे. तर माझे बोटं एवढी ना ठसठस करत होती ना, म्हणजे थोडंसं रक्ताळ्यासारखं पण अलीकडचं बोट झालं होतं, म्हणजे सुजलं पण होतं. आज जरा सोज वसरली, आज काय मला कटिंगला नव्हतं त्याच्यामुळे आज फक्त पॅकिंग केली. तरी दुखत खूप होतं. पण इकडे एकाच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे वडापाव मिळतच नाही मनासारखा, आणि आज सुद्धा नाही मिळाला. गुजराती लोकांच्यात आणि आपल्यात किती फरक आहे बघायचं आहे. आमचं कपाट आणून दिलंय त्याने, हे बघा आणलेलं आहे त्याने. ज्या दुकानातून आम्ही हे घेतले ना, ते दुकान आमच्यापासून एक जास्तीत जास्त 6-8 किलोमीटर असेल. तेवढ्याचा चार्ज त्यांनी 350 रुपये घेतला. हो ठीक आहे. मग त्यांना आम्ही काय म्हटलं की आमच्या हे 5-6 सीड्या असतील, तेवढ्या एकच सीड्या चढा, एकच फ्लोर आहे तेवढाच चढूला. तर ते म्हणजे 150 रुपये. अक्षरशः फोनवर भांडत होते ते ज्या दुकानातून घेतलं ना त्या दुकानदारासोबत, की नाही रे चढवणार, 100 रुपये लागणार, 100 रुपये. आणि एक आपल्याकडची लोक आहेत, म्हणजे आपल्या इकडं साधा दाणं जरी केलं आणि दानाच्या गोण्याच्या घरात न्यायच्या असतील तर शेजापाजार सगळे आता धरू लागायला, चला आम्ही घेऊ लागतो. किती वजनदार, आणि ही 5 किलोचं रॅक तो माणूस धरू लागत नाही. 20-25 किलो असेल जास्तीत जास्त. काय आता किती जड आहे ते मला माहीत नाही, पण असेल. तर ही आहे गुजरातची माणुसकी ना आपली माणुसकी. मराठी लोक मराठीच काही म्हणा. आत्ता जरी ते पिऊचे पप्पा असते ना माझ्या बाजूला, निकिताचे मिस्टर, तर ते लगेच आले असे धरायला. पण ही लोक बिलकुल म्हणजे कामाशी काम ठेवतात, आणि बिलकुल एवढं शांतराला त्यांनी 350 रुपये घेतलं. वरनं 150 मागत होता. मग आम्ही काय म्हटलं की 50 घे बाबा, वर चढूला नाही 100 तर कन्फर्म. मग शेवटी भांडं झगडाझगडी केली, आणि शेवटी तो निघून गेला. आणि आता रुद्रेश पप्पा एकटे आणतायत. किती जड आहे, किती वजन असेल याचं, किती वजन असेल एक साधारणतः. नाही ऑनलाईन वाला इतकं उंच नाही नसेल वाटतंय, पण आहे का नाही फोटोत बघून. ऑनलाईन वाला तर ऑनलाईन आम्हाला 24 रुपयाच्या आसपास येत होतं. नाही 24 वाला पण एक होतं 5 फ्लोअरचं. त्याच्यावर लाकडाच्या फळ्या होत्या, पण ठीक आहे. पण ती किती एवढं ह्याच्यासाठी आपल्या गावाकडे हिथलं तर काय नाही असलं तर किती माणसं मदतीला येतात. 7-8 सीडी हा 7-8 सीडी, जास्ती नाही. एवढं संतर आहे, सीडी बी जवळ आहे. अरे असं करतात एवढंसं लोक, बापरे काय करणार. शर्ट खराब झालाय माग, पिटलंही लागलं. तर यांच्याशी भांडत होता तो माणूस की हे झालं ते झालं, 50, 100, 200 रुपयासाठी आहे ना. बघ काय. आणि किती किलोमीटर असेल ते, 5-6 किलोमीटर येईल. 5-6 कुठे 2-2.5 किलोमीटर आहे का. मी तर 5-6 म्हणते, 2-2.5 तेवढं 350 रुपये असतं का कुठे. 4 आपल्या मसवडवरनं पण एखादी गोष्ट आणायचं म्हणलं तर इतके घेत नाही. त्याचं काही नाही, पण त्याचा बोलण्याचा वेळ टॉकिंग होता ना, तो खराब होता. मग काय आला डायरेक्ट ॲटिट्यूड. फायनली आज एक मोठं काम झालेलं आहे, म्हणजे हे जे मला साड्यांसाठी कपाट घ्यायचं होतं, तर ते स्टोरेज रॅक मी घेतलेलं आहे फायनली. किती दिवसांपासून घ्यायचं होतं. आणि येतानाच मग आम्ही चिकन वगैरे घेऊन आलं होतं. तर मग आज म्हटलं चिकन आणि राईस करूया, जे की आमच्या तिघांची पण फेवरेट डिश आहे, म्हणजे चिकनमध्ये पाणी न टाकता त्या टाईपची. आणि म्हणून म्हटलं राईसच नव्हता बघितलं तर एवढूसाच निघाला. मग म्हटलं ब्लिंकिटवरून मागूया. ती मागवलं ते कसला राईस आला, म्हणजे वाचला नाही मी बरोबर, नसतं पटकीने घाईघाईमध्ये, कारण लेट झालं तर आम्हाला ऑलरेडी 9:30 तरी वाजूनच गेले असतील यायला. आणि आला त्याला तो तुकडाच राईस आला, म्हणजे ते एकदम छोटे छोटे तुकडे असतात तशा टाईपचा. एवढं मला कसं तरी होत होतं खरंच, की असं कसं काय म्हणजे झाला चांगला राईस. आधी पण घेतला आहे ब्लिंकिटवरून, पण यावेळेस असं कसं काय आला वाचलंच नाही नीट. पण ठीक आहे, आम्ही खाल्ला तसंच, काय करणार. आणि आमच्या घरी काय एवढं असं काही नसतं की हे नाही ते नाही, खातात काही पण खातात.
पण मला माझ्या स्वतःवरतीच हसायला येत होतं. तर कसा वाटला आजचा हा व्लॉग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. कारण खूप जणांची इच्छा आहे की डिटेलमध्ये एक पार्सलचा, प्रिंटचा वगैरे व्हिडिओ क्वेश्चन आन्सरचा करावा. तर मी 1-2 दिवसात तो व्हिडिओ अपलोड करेन. त्यासाठी पटकन फॉलो करून घ्या पुढच्या व्हिडिओसाठी. बाय.